अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मटार कचोरी। तर बघा त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे आपण। एक बटाटा बघा मध्ये चिरून मी ह्याला उकळून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर लागेल आपल्याला। त्यानंतर इथं मसाल्यामध्ये लागणार आहे आपल्याला धने घेतलेत 1 चमचा, जिरा 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, ओवा 1 चमचा, थोडासा हिंग। त्यानंतर इथे घेतले आपण चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, लिंबू, थोडंसं आलं, 2-4 तिखटवाल्या आणि कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात। आपल्याला इथं 2 पिठे लागणार आहेत। 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले, 1 वाटी मैदा घेतलाय। दोन्ही आपण समान घेतले। तळण्यासाठी तेल, त्यानंतर आपल्याला लागेल पाणी। आता सर्व साहित्य सांगून झालेले। सर्वात आधी आपण 4 चमचे तेल इथे घेतलेले। 4 चमचे तेल आपण तडक्याच्या भांड्यामध्ये तापायला ठेवले। तेल चांगलं आपल्याला कडक उकळून घ्यायचे। तोपर्यंत इथे बघा 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा असं आपण दोन्ही समान घेतलेले। तर मैदा आणि गव्हाचं पीठ आपण छान चाळून घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा। तर हातावर ओवा घेऊन ह्याला चांगलं जरा चोळायचं आणि त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। पीठ व्यवस्थित एकसारखं करून घेऊया। मीठ आणि ओवा व्यवस्थित असं एकसारखं झालं की ह्यामध्ये उकळलेलं आता तेल घालून घ्यायचे। तर कडक मोहन आपण इथं पिठामध्ये टाकून घेतलेले। तर सुरुवातीला चमच्याने पीठ एकसारखं करून घेऊया आणि त्यानंतर हाताने सर्व पिठाला मोहन चांगलं लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या कचोऱ्या आहेत त्या खुसखुशीत छान होतील। तर पिठाला बघा चांगलं आता मोहन हाताने आपण इथं लावून घेऊया। एकसारखं पीठ असं हातावर चोळून घ्यायचं, म्हणजे सर्व पीठ आपलं चांगलं मोहनाला व्यवस्थित असं लागलं जाईल। इथं बघा पीठ सगळं आपलं व्यवस्थित असं मोहन लागलेलं आहे। व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार होतोय, म्हणजे मोहन छान लागलेले। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ एकदम चांगलं कडक असं मळून घ्यायचे। तर पाणी टाकताना फक्त हळूहळू पाणी टाकायचं आणि पीठ चांगलं आपल्याला बघा असं बोट सहज जात नाही इथपर्यंत कडक मळून घ्यायचं। त्यानंतर एका कढईमध्ये आता 1 चमचाभर आपण धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे। कच्चही टाकू शकता, पण भाजून टाकल्यानंतरची चव थोडी वेगळी लागते। त्यामुळे थोडं 1-2 मिनिटं गरम कढईमध्ये हलवून आपण ह्याला नंतर मिक्स खलबत्त्यात कुटून घेणार आहे। तर तोपर्यंत आपण बघा इथं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार घेतलेला आहे ताजा फ्रेश। त्यानंतर तिखट कमी तिखट मिरच्या टाकल्यात 3-4 आपण। आल्याचे तुकडे टाकूया 2-3 आणि कोथिंबीर। आता सर्व मिश्रण आपल्याला इथं बारीक वाटून घ्यायचे। इकडे बघा आपले धने, जिरे, बडीशेप पण छान भाजले। तर खलबत्त्यामध्ये आपल्याला ह्याला आबडधोबड असं वाटून घ्यायचंय। तर फक्त हे बघा भरड काढून घ्यायची। त्यानंतर इकडं मटार पण आपण बारीक वाटून घेतलेला आहे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। त्यानंतर 1 कांदा लागणार आहे बारीक चिरलेला, तो पण आपण घेतलेला आहे। तर तेल तापलं की बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। थोडीशी कढईला हिंग पावडर पण टाकून घेऊया। तर इथं मी कुठल्याही मसाल्यांचा वापर करणार नाहीये, फक्त आपण हिरवी मिरची आल्यामध्येच ही कचोरी बनवणार आहे। जर तुम्हाला मसाले आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आपण फक्त हिरवी मिरचीच टाकलेली आहे। आणि आता इथं कुटून घेतलेले धना, जिरा आणि बडीशेप ही पण इथं घालून घेतलेली आहे। आता सर्व आपण हे कांदा छान परतून घेऊया आणि त्यानंतर बघा वाटून घेतलेला मटार आपण इथं घालून घेतलेला आहे। आता मटार आपल्याला एकसारखा कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेतली, थोडासा लिंबाचा रस टाकून घेतलाय आपण। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले।
आता मटार थोडा शिजेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे एक बटाटा होता मोठा, तो पण आपण शिजवून याला किसून घेतलेला आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता सर्व साहित्य इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. ते एका ताटात काढून घेऊया. त्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ पसरून ठेवते. तर इथं बघा आपण सर्व मिश्रण इथं थंड होण्यासाठी पसरून ठेवलेलं आहे. पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता समान आकाराचे आपल्याला इथं 5-6 गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठाचे. पीठ पहिल्यांदा व्यवस्थित असं एकसारखं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा एक आपण 6-7 पिठाचे गोळे काढून घेणार आहे. तर जेवढ्या आकाराच्या तुम्हाला कचोऱ्या बनवायच्या तेवढे पिठाचे उंडे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. तर पुन्हा पीठ हातावर छान मळून घेऊया आणि आपल्याला पिठाची पुरणपोळी सारखी वाटी बनवून घ्यायची. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बसन तेवढं सारण आपल्याला इथं घालून घ्यायचं. तर इथं बघा व्यवस्थित असं आपण हे छान दाबून घेतलेलं आहे. आणि पळपटावर ह्याला थोडासा दाब देऊ. थोडस आपल्याला इथं फक्त प्रेस करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण आता सर्व कचोऱ्या इथं बनवून घेणार आहे. तर दुसरी कचोरी आपण त्याच पद्धतीने बनवून घेऊया. जास्तीचं पीठ तुम्ही काढून टाकलं तरी चालेल किंवा त्याला मध्ये जरी दाबून घेतलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने दुसरी कचोरी आपली तयार झालेली आहे. थोडस लाटण्याने मी इथं प्रेस करून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा आपण ह्या 7-8 कचोऱ्या डायरेक्ट बनवून घेतलेल्या आहेत. तेल तापायला ठेवले. तेल चांगलं कडक तापलेलं आहे. आता कडक तेलामध्ये आपल्याला ह्या कचोऱ्या सोडून घ्यायच्यात. गॅस मी मध्यावर ठेवलेला आहे. जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही. व्यवस्थित असे एकसारख्या ह्या कचोऱ्या आपल्याला सावकाश अशा तळून घ्यायच्यात. गॅस एकदम मी बारीक ठेवलेला आहे कारण की कचोरी आतपर्यंत आपली चांगली तळली गेली पाहिजे. कच्चं पीठ ह्यात बिलकुल राहिलं नाही पाहिजे. अशा आपण पद्धतीने ह्या कचोऱ्या तळून घेणार आहे. तळायला जरी वेळ लागला तरी आतपर्यंत छान कचोरी तुम्ही तळून घ्या म्हणजे खायला पण ती छान लागते. तर इथं बघा छान अशा आपल्या ह्या कचोऱ्या तळून झालेल्या आहेत. आता मी काढायला घेते. तर टिश्यू पेपरवर आपण कचोऱ्या काढून घेऊया म्हणजे ह्याचं जास्तीचं तेल आहे ते पण नितळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही एक एक कचोरी तळा किंवा दोन दोन तळल्या तुमच्या तेलाच्या प्रमाणावर तुम्ही तळू शकता.
फक्त जास्त वेळ तळा म्हणजे आतपर्यंत ती चांगली खुसखुशीत होईल. तर इथं बघा आपण पहिल्याही 2-3 तळून घेतल्यात आणि पुन्हा एकदा टाकलेली कचोरी छान अशी मस्त टम्म फुगली. तर अशा पद्धतीने सर्व कचोऱ्या आता आपण इथं तळून घेणार आहे. तर इथं बघू शकता मस्त खुसखुशीत अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे. तर आता मटारचा सीझन चालू आहे तर झटपट अशा आपण घरगुती कचोऱ्या तयार केलेल्या आहेत, पण छान झालेल्या आहेत, खुसखुशीत झाल्यात. सोबत आपण इथं 4 मिरच्या पण तळलेल्या आहेत. आता एका ताटामध्ये आपण ह्याला ठेवून घेऊया. तर मस्त अशी बघा ओल्या मटारची आपण कचोरी बनवली, अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे. सोबत आपण इथं सॉस ठेवलेला आहे. तुम्हाला जरी दही वगैरे काय ठेवायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर, पण अगदी नुसत्या खाल्ल्या तरी ह्या कचोऱ्या चवीला छान लागतात, कारण आपण बटाटा आणि मटार अशा दोन्ही मिक्स कचोऱ्या तयार केलेल्या आहेत. भरपूर सारण भरून केलेल्या कचोऱ्या मी तयार केलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. सोबत आपण सॉस ठेवलाय, हिरव्या मिरच्या तळलेल्या आहेत. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.